आता आपण ही आपल्या गोशाळेतील 2 पशूंना ज्यांना लंपीच्या रोगामध्ये प्रसार झालेला आहे त्यांना देखील आपण लसीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण त्यांना या औषधाबरोबर काही नैसर्गिक वस्तू देखील त्या ठिकाणी त्यांचा रोग बरा करण्यासाठी वापरत असतो. यामध्ये आपल्या गोशाळेतील गोसेवक शुभम महाराज हे या पशूंचा गोमातेचा उपचार करत असतात. त्या पशूंना फवारण्याकरता या ठिकाणं औषध मिक्स करत आहेत. आता शुभम महाराज, तुम्ही या लंपी झालेल्या वासराला नेमकं काय काय फवारणी करता? हे तुम्ही काय काय वापरतात? हे लाल काय आहे तुमच्या हातात? ही लायबॉय साबण आहेत. या लायबॉय साबणीने काय होतं? जे आपले लंपी झालेले जनावरे आहेत त्यांच्या अंगावरती जे किटाणू आहेत ते या साबणीने मरतात. अजून काय काय वापरता? दाखवा बरं एकदा सगळे औषधं. आणि हे नीम ऑइल आहे. हे जनावरांचे जंतू मारण्यासाठी हे खूप प्रभावशाली आहे. अजून काय काय मिक्स करता तुम्ही? आणि अजून एक तेल आहे, हे कशाचं आहे? करंजी तेल. या सर्व औषधांचं एकत्र मिश्रण करून आता जनावरांची फवारणी करायची. तर आपण अशा प्रकारे लसीकरण केल्यानंतर या पशुच्या अंगावर ज्या गाठी आहेत, जे रोगाचे किटाणू आहेत ते मारण्यासाठी अशा प्रकारचा औषधोपचार करत असतो. आणि बऱ्या प्रकारामध्ये आपण ज्या या पहिल्यांदा लंपी झालेल्या वासराला ज्या गाठी आलेल्या होत्या त्या बऱ्या प्रकारामध्ये 2 ते 3 वेळेस फवारल्यानंतर लगेच त्याच्या गाठी कमी झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या औषधाचा उपचार नक्की करून पहा.